नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 22वे व्यक्तिचित्र बन्या खोतांचा गुरुमंत्र सादर करती पूर्वा धारप. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचा विचार केला तर रत्नागिरी या जिल्ह्याला स्थिरपणा कसा तो नाहीच. सगळीकडे उंच सखल दऱ्या डोंगर, वळणे वाकणे, पावसाळ्यात दुथडी आणि उन्हाळ्यात कोरड्या ठाक होऊन पसरलेल्या नद्यांची मधून मधून अरुंद आक्रसलेली पात्र. कोकण रेल्वे मार्ग तयार करताना या जिल्ह्यानं सगळ्या इंजिनियर्सच्या नाकात दम आणला आणि आता मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण करता करता तर फेफरच यायचं बाकी आहे. त्यातल्या त्यात संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर हे तालुके म्हणजे अष्टवक्रच. साहजिकच कोकणातील या तालुक्यातील माणसं देखील अशीच. त्यांच्या वक्र व्यक्तिमत्वाची उंची आणि तळ शोधायला जावं तो आपण अजून गोंधळूनच जातो. लांजाकडून राजापूरकडे जाताना ओणी गाव लागतं. तिथून पूर्वेला जायला लागलं की रायपाटण, पाचल, करक, जवळेथर आणि मग अणुस्कुरा ह्या सह्याद्रीच्या छातीवरचा उभा घाट. इथे तळवडे नावाचं एक गाव आहे. अगदी वर्षभर पुरेल इतकं पाणी सह्याद्रीच्या कपारीतून वाहत आणून दारात सोडणारी नदी इथून वाहते आणि याच नदीच्या काठावर बन्या खोत राहतात. बन्या खोत मुळात या नावापासूनच मी खरं तर गोंधळून गेलो होतो. आमची पहिली भेट झाली ती राजापूर जवळेथर या ST बसमध्ये. आठवड्याची सुट्टी संपवून एका सोमवारी मी नोकरीच्या गावी पाचलला चाललो होतो. शेजारच्या सीटवर ओणीत एक गले लठ्ठ बोचके माझ्या शेजारी येऊन विसावले तेव्हा माझ्या उजव्या मांडीत सणसणून कळ गेली. थोड्या रागानंच मी वळून पाहीपर्यंत त्या बोचक्यानं पिशवीतून चंची उघडून पानाच्या शिरा काढायला सुरुवात सुद्धा केली होती. मग चुना, सुपारी, कात आणि केवड्याचं पाणी लावलेल्या सुगंधी तंबाखूची चिमटी टाकून पानांची पुडी तोंडात सरकवली आणि बाळा, कुठे जातोयस? काय नाव तुझं? असा मला हसत हसत प्रश्न केला. मी त्यावेळी पोरसवदा असलो तरी एखाद्या माणसानं लगेच बाळा म्हणणं मला काही रुचलं नाही. जुजबी बोलून मी त्याच्याकडे जरा दुर्लक्षच केलं. दुसऱ्या दिवशी हेच गृहस्थ नेमके बँकेत आणि मी काउंटरला. अरे, तू याच बँकेत आहेस का? कालच आपली भेट झाली आणि आज नेमका मला परत इथे भेटलास. बरे झाले हो. आम्ही या लिखापढीत अडाणी. आता माझं कामच झालं. ते खातं उघडायला बँकेत आले होते. फॉर्म भरताना बन्सीधर गंगाराम आठले या नावाचे हे गृहस्थ आहेत याचा मला उलगडा झाला. पण त्यानंतरची 3 वर्ष एक एक करून या बन्सीधरबद्दल इतक्या गोष्टी कळत गेल्या की मी त्यांच्या अक्षरशः प्रेमातच पडलो. मुंबईत महानगरपालिकेच्या ऑक्ट्रॉय खात्यात नोकरी करून बन्या खोत परत तळवड्यात आले ते लवकर पेन्शन घेऊन. मुगभाटातली जागा मुलाच्या संसाराला दिली आणि बन्या खोत जे इथे आले ते परत मुंबईला कधीच फिरकले नाहीत. मुलगाच वर्षातून 1-2दा येऊन जात असे. महिन्यातून 2-3दा तरी बँकेत येत. आले की वेलची केळी, जाम, रातांबे, आवळे, नारळ असं काहीतरी घेऊन येत आणि मला देत. मी म्हणे, नको नको काका, दरवेळेला काय हे आणता हो. असं म्हटलं की म्हणायचे, अरे तू माझ्या धनंजय सारखाच रे. तो असता इथे तर त्यानं खाल्ली असती की नाही केळी. आज तू आहेस तर तू खा ना.
एक दिवस श्रावणातल्या एका सोमवारी मला भटजी म्हणून जेवायला पाचारण झालं. संध्याकाळी 7 वाजता मी गेलो. बन्या खोत अंगणातल्या झोपाळ्यावर बसले होते. शेजारी पानाचा पितळी डबा पसरलेला होता. पलीकडे गोठा. दारात एक मोठा डॉबरमन माझ्याकडे बघत होता. मी जरा दबकतच पुढे गेलो. मला वाटलं तितका हा माणूस वाईट तर नव्हता, तर कायम पसरलेल्या पानाच्या चंची किंवा पितळी डब्यासारखा लखलखीत उघडा वाघडा होता. त्यांचं घराणं खोतांचं, त्यामुळे त्या घरात जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाच्या नावापुढे खोत ही उपाधी अलगद चिकटायचीच. बन्सीधर हे नाव अवघड, म्हणून गावात आल्यावर अखेर बन्सीधरचे ते बन्या खोत झाले. स्थूल देह, पोटाचा नगारा, वजन 100 जवळ, गोरा रंग, पान खाऊन तोंड सतत लाल भडक, नेसूला पंचा, वर बंडी, चेहऱ्यावर सतत एक मिश्किल हास्य. खोतांचं घर जुनं पण प्रशस्त. शेतीवाडी, नारळ सुपारीची बाग, गुरढोरं असा इथे राहायला आल्यावर वाढवलेला सगळा जामानिमा. वसुधा काकू पण अशीच, सदैव हसतमुख. घर कायम आरशासारखं हसरं असे. एक एक पदार्थ अतिशय छान करत असे ती. आळूवडी किंवा फणसाची सांदणं केली की हमखास मला खायला बोलवत असे. म्हैस किंवा गाय व्यायली की सुंदर खरवस खायला मला हमखास निरोप येई. पुढे पुढे परिचय आणि जाणं येणं वाढल्यावर तर 4-8 दिवसांनी गेलो नाही तर मला वसुधा काकू बोलवून घेत असे. मुंबईत होतो आम्ही तेव्हा कायम माणसांमध्ये रे आम्ही. घरात पोरं, पुढे सुना, नातवंड, चाळीतला आमचा बायकांचा ग्रुप. खूप धमाल करायचो आम्ही. खोतांना मुंबई पहिल्यापासून मुंबईचे वावडे. कशी बशी नोकरी पुरी केली आणि लगेच निघाले. काय करणार? माझ्यासोबत नळ्याची यात्रा. इथे अगदी एकाकी वाटतं रे कधी कधी. आता अलीकडे तू अधूनमधून येतोस त्यामुळे जरा बरं वाटतं. येत जा हो असाच अधूनमधून. मुंबईला कंटाळून 20 वर्ष नोकरी झाली आणि लगेच बन्या खोतांनी पेन्शन घेऊन तळवडं गाठलं. राजाभाऊ, तुला सांगतो, ही मुंबई पुणे सारखी मोठी शहरं वाईट रे. शहाण्यांनी राहू नये बघ. त्या खुराड्यात माझ्या जीवाची नुसती घुसमट व्हायची. एक दिवस वसुधेला घेतली आणि आलो इथे. आज सुखात जगतोय. तुला सांगतो, एक दिवस असा काही फटाका उडेल या ना त्या शहरांमध्ये की मग लोक धावत सुटतील जीव घेऊन. तेव्हा त्यांना इथलं सुख काय ते कळेल. इथे काम कमी आणि स्वास्थ्य जास्त. माणसाला अजून काय हवं सांग बरं. बन्या खोतांचं जगण्याचं तत्वज्ञानच वेगळं होतं. थोडं वेडा होऊन पेढा खावा अशा धर्तीचे होते ते. गावात आल्यावर गोविंदा नावाचा त्यांचा कायमचा गडी होता. कलम, शेतीवाडी तोच बघे. गोविंदाच्या घरी कोणतीही अडचण असली की खोत ती पुरी करत. बन्या खोत आणि गोविंदा यांचं नातं थोडं विचित्र वाटावं असंच होतं. कधी तर आपल्याला मालक कोण आणि गडी कोण असा संभ्रम पडावा असा त्यांचा संवाद ऐकताना मजा येई. गोविंदा, यावर्षी थंडी चांगली पडतेय, पण कलमांना मोहर फुटतोय का रे काही? तू आहेस ना म्हणून हे सगळं चाललंय रे बाबा. नाहीतर माझं स्वतःचं 100 किलोचं ओझं घेऊन मी कुठे फिरणार त्या डोंगर देवाच्या घाटीत, असं हसत हसत खोत म्हणत. गोविंदा सुद्धा अंगणाच्या वळचणीला बसलेला असे. खोत आणू नाही झो. कधी आलाय शेतीवर पेरणीला, लावणीला, मळणीला, आणि आता भाताचा माप घेया मातर सगळ्यांच्या मोहरा. आणि डोंगर देवावर तुमच्या या अंगाची लाट कशी फिरायची सांगा बघू. झोप आल्यात बसून तुम्हाला झो चौकशा मातर सगळ्या येतात कराया. यावर सुद्धा खोत मिश्किल हसायचे. गोविंदा गेला की मला म्हणायचे, बघितलेस ना कसे बोलतो हा गोविंदा. पण खरं सांगू, गडी या शब्दाचा अर्थ लोक हेणकस अशा अर्थानं घेतात.
खरं गडी म्हणजे सखा, मित्र, खेळगडी असा आपण त्याचा अर्थ घ्यायला हवा. तरच हे नातं शुद्ध राहतं हो. अरे मी मुद्दामच माझ्याकडे कमीपणा घेऊन त्याला मोठेपणा देतो. त्यालाही मला जरा झापल्याचं समाधान मिळतं आणि थोडा चढवला की काम सुद्धा इमानदारीने करतो हो. नाहीतर आम्ही आता फक्त झोपाळ्यावर बसून सोंगट्या हलवायच्या लायकीचे हो. खोतांची ही चतुराई मी कायम लक्षात ठेवली. बन्या खोत आणि वसुधा काकू उदार. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं आणि सगळ्यांना सढळ हातानं देणं घेणं असल्यामुळे गावातले लोक त्यांना मान देत. बघावं तेव्हा खोत झोपाळ्यावरच बसलेले असत. समोरून गावातली हमरस्ता वजा पाखाडी. तिथून सतत लोकांची ये जा दिवसभर सुरू असे. काका, तुम्हाला दिवसभर बसून कंटाळा नाही का येत? असं कधी कोणी विचारलं की सांगत, अरे इथे बसलो की जगातल्या बातम्या कळतात, लोकांशी संपर्क राहतो. एखादी गाय किंवा म्हैस जरी रस्त्यानं जात असली तरी मग ती कोणाची, किती वेळाची, कास बघून ती किती दूध देत असेल, तान्ही असेल का पाडशी असेल, असे प्रश्न आपणच निर्माण करून आपणच सोडवत बसायचं. हाक मारली आणि कोणी आलं की त्याच्याशी आपल्याकडे लहानपण घेऊन गप्पा मारायच्या. म्हणजे समोरचा माणूस अधिक उणे बोलतो, माहिती देतो. उलट आपल्याला मोठेपणा मिळतो हो. तिकडे अमेरिका आणि रशियात तो जॉर्ज बुश आणि गोरबाचेव एकमेकांच्या उरावर बसले म्हणून आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे सांग बघू तुम्हाला. छोट्या परिघात आनंदी जगताना आनंद निर्माण करण्याचं खोतांचं तंत्र विलक्षण खरे. विपरीत परिस्थितीत वळणावळणानं परिस्थितीशी जुळवून घेत कोकणात कसं जगावं, स्वतः आनंदी राहून आनंद निर्माण कसा करावा हे मला शिकवणारा बन्या खोतांपेक्षा अधिक चांगला गुरु मात्र मला दुसरा कोणी भेटला नाही. धन्यवाद. रसिक वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. La 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 la.